नमस्कार मित्रांनो, मी मयूर भांबेड तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सेमी इंग्लिश. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीशी संवाद सुरू करायचा आहे, त्याच्याशी बोलायला सुरू करायचं आहे, तर ते आपण इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करू शकतो, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की व्हॉट डू यू डू आणि व्हॉट आर यू डुईंग या दोन्ही सारख्या वाटणाऱ्या वाक्यांचा नेमका अर्थ काय होतो. चला तर मग बघूयात. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तुम्ही सध्या काय करत आहात, तुम्ही आता या क्षणी काय करत आहात, असं त्या व्यक्तीला विचारायचं आहे. तर त्याला उत्तर देताना तुम्ही जी क्रिया करत असाल त्याच्या पुढे आय एन जी ॲड करून त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करून याचं उत्तर देऊ शकता. जसं की तुम्ही आता स्टडी करताय, अभ्यास करताय, म्हणजे स्टडी प्लस आय एन जी म्हणजे आय एम स्टडिंग. तुम्ही आता रीड करताय, तर रीड प्लस आय एन जी आय एम रीडिंग. तुम्ही चालताय तर वॉक प्लस आय एन जी म्हणजे आय एम वॉकिंग. तुम्ही पळताय तर रन प्लस आय एन जी म्हणजे रनिंग, आय एम रनिंग. अशी बरीच उदाहरणं देता येतील. प्रॅक्टिससाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. दुसरा प्रश्न होता व्हॉट डू यू डू, म्हणजेच त्याला व्यक्तीला विचारायचं आहे की तुम्ही काय काम करता. याला असंही म्हणता येईल की व्हॉट इज युअर जॉब. पण व्हॉट इज युअर जॉब हा खूप औपचारिक प्रश्न आहे. त्याऐवजी आपण व्हॉट डू यू डू असा प्रश्न विचारतो. तर याचं उत्तर देताना तुम्ही जे प्रोफेशन म्हणजे तुम्ही जे व्यवसाय करता त्याचा वाक्यात उपयोग करून तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. जसं की जर तुम्ही शिक्षक असाल तर आय एम अ टीचर. तुम्ही इंजिनियर असाल तर आय एम ॲन इंजिनियर. तुम्ही फार्मासिस्ट असाल तर आय एम अ फार्मासिस्ट. किंवा तुम्ही एखाद्या रेप्युटेड कंपनीमध्ये काम करत असाल तर त्याचं नाव तुम्ही सांगू शकता. जसं की आय वर्क ॲट टाटा कन्सल्टन्सी, आय वर्क ॲट एसेंचर, आय वर्क ॲट टाटा मोटर्स एटसेट्रा. किंवा आय वर्क ॲट अ हॉस्पिटल, आय वर्क ॲट अ स्कूल, आय वर्क इन BMC. अशा वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देता येतील. तुम्ही त्या नवीन व्यक्तीला भेटलात, त्याची विचारपूस केलीत, पण त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला अजून माहिती नाही. तर ते तुम्ही कसं विचाराल किंवा तुम्ही स्वतःची ओळख कसं करून द्याल, हे आपण बघणार आहोत पुढील भागात.